मातीची भांडी वापरायची का तांब्या पितळेची भांडी वापरायची? डोशासाठी बिडाचा तवा वापरायचा की नॉनस्टिक तवा वापरायचा? बरं, बिडाचा तवा वळसवायचा कसा? त्याला डोसे चिकटतात, घावणं चिकटतात, करायचं काय? असे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आहे. बरं, नेहमीप्रमाणे टिप्सच्या व्हिडिओमध्ये शेवटी आपण बोनस टिप बघतो, पण आज ही बोनस टिप नसणार आहे. थोडं काहीतरी मला आज व्यक्त व्हायला आवडेल. कुठलाही जेंडर बायस न ठेवता शेवटच्या ज्या भावना असतील या दोघांकरता असतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरं, तुमच्या लक्षात आहे ना, उद्या दुपारी बरोबर 1 वाजता मी लाईव्ह येणार आहे आणि आपलं नवीन कोरं करकरीत प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. अजून तुम्ही गेस नसेल केलं तर गेस करा, कारण आम्ही 3 लकी विनर काढणार आहोत ज्यांनी अचूक गेस केलं आहे आणि लाईव्हमध्येच विनर देखील घोषित करणार आहोत. त्यामुळे उद्या दुपारी 1 वाजता लाईव्ह नक्की जॉईन करा. चला, मातीच्या भांड्यांपासून सुरुवात करूयात. आता मातीच्या भांड्यांमध्ये केलेला पदार्थ आहे ना, अतिशय रुचकर लागतो. भाजी करा, डाळ करा, साध्या फोडणीचं वरण करा, खूप चवदार लागतं. पण मातीचं भांडं ते वापरायचं कसं, ते तयार कसं करायचं, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तर मातीचं भांडं विकत घेताना शक्यतो अशी काळी भांडी घ्यायची, काळ्या मातीची, आणि त्यामध्ये घेताना पाणी घालून बघायचं कुठे झिरपत नाही ना, पाणी गळत नाही ना, हे चेक करून घ्यायचं. ते घरी आणलं की सीझन कसं करायचं, घरी आणलं की पाण्यामध्ये 1 ते 2 तास ते भांडं ठेवून द्यायचं व्यवस्थित पाण्यामध्ये मुरण्यासाठी. पाण्यातून ते भांडं बाहेर काढायचं, पाणी त्यातलं झिरपलं गेलं, सुकं झालं भांडं, थोडं 1 चमचाभर तांदूळ टाकायचे, भरपूर पाणी टाकायचं आणि ते तांदूळ त्यामध्ये 10 मिनिटं रटरट शिजवायचं. ते पाणी असं वरपर्यंत आलं पाहिजे. गॅस बंद करायचा, थंड करायचं आणि ते धुवून घ्यायचं. कधीच लिक्विड सोप किंवा भांड्यांचा साबण असलं काही वापरायचं नाही. त्यामध्ये केमिकल्स असतात, सच्छिद्र असतात मातीची भांडी, त्यामध्ये ते रसायनं जाऊन बसतात आणि ते पुन्हा आपण जेव्हा अन्न शिजवतो ना त्याच्यात ते मिसळलं जातं. त्यामुळे हे असलं काही वापरायचं नाही. मातीची भांडी स्वच्छ करताना मीठ घ्या, फार फार तर मीठ घाला आणि नारळाच्या शेंडीने किंवा एक डेडिकेटेड स्क्रबर ठेवा घरात जो असतो मऊ, की ती भांडी घासण्याकरता किंवा स्वच्छ करण्याकरता. आता पावसाच्या दिवसांमध्ये काय होतं ना, मातीच्या भांडींवर बुरशी येते. ती काय येते तुम्हाला सांगते. हवेमध्ये दमटपणा असतो, आर्द्रता असते आणि मग ती भांडी ओलसरच राहतात. त्यामध्ये अन्नाचे कण साठलेले असतात. त्या अन्नाच्या कणांची बुरशी तयार होते, फंगस तयार होते आणि मग त्यावर तो बुरशीचा थर चढतो. हे होऊ नये पावसाळ्यांच्या दिवसात. मग काय करायचं, भांडं स्वच्छ धुवून झालं ना की ते वाटतं कोरडं झालंय, पण ते आतमध्ये ओलसरच असतं, ऊन नसतं ना. मग काय करायचं, 1-2 मिनिट गॅसवर पुन्हा ठेवायचं आणि कोरडं होईपर्यंत त्याला गरम करायचं. ते केल्यामुळे काय होतं ना, त्यातलं पाण्याचा अंश निघून जातो, कोरडं फडफडीत भांडं होतं आणि त्यावर कुठलीच बुरशी चढत नाही. आता हे भांडं वापरताना गरम गरम भांडं शक्यतो गार ओट्यावर ठेवायचं नाही, नाहीतर त्याला तडा जातो. त्यामुळे मातीची भांडी वापरायची का नाही, मातीची भांडी नक्की वापरा, आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम. पण रोज उठून ती वापरणं तितकं सोयीचं नाही आहे, पण वापरात असावी मातीची भांडी. भूपात्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले मातीची भांडी, पाषाणयुग. मानवी उत्क्रांती आपण बघितलं तर पहिले मातीची भांडी, त्यानंतर ताम्र पाषाणयुग म्हणजे तांब्याची भांडी. आता तांब्याची भांडी, पितळेची भांडी वापरावीत का नाही? येस, नक्की तुम्ही वापरू शकता, फक्त त्याची योग्य ती निगा घ्यावी लागते. तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना आतून कलही करून घेणं अगदी गरजेचं आहे. कलही न करता भांडं वापरू नका, कारण काय होतं, तांबं आणि पितळ यामध्ये जर तुम्ही दही किंवा काही आंबट पदार्थ जर शिजवला ना तर काय होतं, तो त्याची रासायनिक प्रक्रिया होते आणि ते जवळपास विषबाधा झाल्यासारखं होतं. त्यामुळे तांब्याची किंवा पितळेची भांडी रोजच्या वापरात तुम्ही वापरत असाल तर त्याला रेग्युलरली म्हणजे 6 महिन्याने तरी एकदा त्याला कोटिंग करून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती स्वच्छ करायची असतील, स्वच्छ ठेवायची असतील तर कुठलाही एक आंबट पदार्थाने तुम्ही स्वच्छ करू शकता. लखलखीत होतात, कुठल्या केमिकलची अजिबात गरज नाही. पिळलेल्या लिंबाची फोड असेल ती एकदा फिरवली तरी होतं. सोलकढी करण्यासाठी आमसूल तुम्ही मुरत ठेवली असतील, ती
आमसुलाच्या फोडीने स्वच्छ होतं. चिंच तर कुठलाही आंबट पदार्थ थोडंसं मीठ घालून ते तांब्या पितळेच्या भांड्यांना लावलं की ते लखलखीत स्वच्छ होतं. आता लोखंडाच्या भांड्यांकडे वळूयात. आता लोखंडाच्या भांड्यांचा काय इश्यू येतो की त्यावर गंज चढतो आणि त्यामध्ये शिजवलेल्या पदार्थाला हलकासा काळपट रंग येतो. आणि जसं तांब्या पितळ्यांच्या भांड्यांच्या बाबतीत होतं तसंच लोखंडी भांड्यातही होतं. आंबट पदार्थ तुम्ही त्यात शिजवला तर त्याची रासायनिक प्रक्रिया होते आणि ते जास्त त्या पदार्थामध्ये त्याचा काळपट रंग किंवा लोह तत्व शोषलं जातं. मग काय करायचं? मग त्यातल्या त्यात तुम्ही रोजच्या वापरात जर लोखंडाची भांडी तुम्हाला वापरायची असतील तर एक पोळ्या भाजण्यासाठी लोखंडी तवा नक्की वापरू शकता. मी गेली अनेक वर्ष लोखंडी तवाच वापरत आहे. एकदा का लोखंडी तवा सीझन झाला ना की पुन्हा त्याला गंज चढणे, रस्ट चढणे असलं काहीही होत नाही. तो फक्त सीझन करावा लागतो व्यवस्थित. सीझन कसा करायचा? लोखंडी तवा जर आणला तर त्यावर एक काळा लेअर असतो, थर असतो, तो घासणीने घासून काढायचा, गरम करायचा, तेल लावायचं. असं एक 3-4 दिवस केलं की त्याचा काळा थर निघून जातो आणि तो व्यवस्थित सीझन होतो. आता लोखंडी तवा जर खूप तापला गेला तर त्याला पोळी चिकटते किंवा भाकरी चिकटून बसते. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस तवा जेव्हा पहिली पोळी भाजतोय ना तेव्हा तो कडकडीत गरम नाही करायचं. त्यातून धूर निघेल, वाफ निघेल इतका गरम नाही करायचा. पोळी भाकरी काहीही चिकटून नाही बसत. पहिलं पोळी शेकताना तुम्ही जर आज मध्यम ठेवली तर ती अजिबात चिकटून नाही बसत पोळी आणि करपतही नाही आणि व्यवस्थित शेकली देखील जाते. त्यामुळे पहिली कुठलीही पोळी किंवा भाकरी टाकताना मध्यम आच आणि टाकल्यानंतर तुम्ही मग आच वाढवा आणि मग ती छान भाजून घ्या. बिडाचा तवा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. वळसवायचा कसा? डोसे त्याला चिकटतात, घावणं त्याला चिकटतात, मग करायचं काय? इतकं छान धातोय ना हा आणि आपण इतकं त्याचं टेन्शन घेतो. मला असं वाटतं काहीही नाही आहे. हा एकतर एकदा रुळला ना की असं सगळ्यांना वाटतं की एकदा रुळला की तो ठेवून द्यायचा आणि मग जेव्हा लागेल तेव्हा काढायचा आणि मग तो रुळला तसा रुळलाच पाहिजे असं नाही आहे. तर वळसवायचा कसा? जर तुम्ही बिडाचा तवा घरी आणला तर त्याला तेल लावायचं, त्यावर थोडा कांदा टाकायचा किंवा काहीही टाका, धान्य टाका, परतवायचं, ते धान्य टाकून द्यायचं, तेल तसंच ठेवायचं, तेल काढू नका. सेम प्रोसेस नेक्स्ट डे असे 3-4 दिवस करा. बिडाचं तवाचं किंवा लोखंडी तव्याचं काय ना त्याच्यात छान तेल एकदा झिरपलं ना की तो छान वळसवतो, छान रुजतो तो. त्यामुळे त्याला तेल काढू नका, तेल काढून घासू नका. तेल टाका, परता, तो परतलेला कांदा टाका, परत पुढच्या दिवशी सेम प्रोसेस करा आणि 4थ्या किंवा 5व्या दिवशी मग तो घासून पुन्हा तेल लावून तुम्ही ठेवू शकता. आता हा तवा आहे ना, बिडाचा तवा, हा रोजच्या वापरात आला पाहिजे. रोजच्या नाही जरी आला तरी किमान आठवड्यातून एकदा तरी तो वापरात आला पाहिजे. आम्ही तर काय महिन्याला काय रोज डोसे नाही करत असं तुम्ही मान्य आहे, नका डोसे करू. पण तुम्ही जो मसाला वाटण करताना कांदा भाजता, खोबरं भाजता, रवा भाजता, ते तुम्ही या तव्यामध्ये कढईमध्ये करू शकता. किंवा शेंगदाणे भाजता, ते शेंगदाणे या तव्यामध्ये, म्हणजे हा कायम वापरात राहिला पाहिजे. जितका तो वापरात राहील, इवन कोरड्या वस्तूंसाठी जरी वापरात राहिला ना तरी तो छान सीझन होतो आणि तो छान राहतो आणि त्याला डोसा वगैरे काही चिकटत नाही. स्टीलच्या भांड्यांबद्दल विचार करूया तर स्टीलमध्ये एक रेग्युलर स्टीलच्या कढया किंवा पातेल येतात जे पातळ बुडाचे असतात, पातळ असतात. हेही वापरू शकता तुम्ही, काहीच होत नाही. फक्त याला आज खूप मोठी नाही ठेवायची, मंद आचेवर करायचं म्हणजे तो छान होतो, त्याला पदार्थ चिकटत नाही. आणि दुसरा एक प्रकार अलीकडे जो फार फेमस झाला आहे तो म्हणजे ट्रायप्लाय. ट्रायप्लाय म्हणजे काय? वर आणि बाहेरचा जो थर असतो तो स्टीलचा असतो आणि मध्ये एक ॲल्युमिनियमचा त्याला थर दिलेला असतो, तो होतो ट्रायप्लाय. तर ट्रायप्लायचा उपयोग काय? यामध्ये शक्यतो पदार्थ करपत नाही, जळत नाही. 100% करपत नाही, 100% जळत नाही असं नाही होत. तुम्ही नाही लक्ष दिलं तर जसं नॉनस्टिकमध्येही करपलं जातं तसं या स्टीलच्या भांड्यांमध्येही करपलं जातं. फक्त काळजीपूर्वक हे वापरावे लागतात. पण तुम्ही मला विचाराल तर यामध्ये जी आपण क्रिया म्हणतो, रासायनिक क्रिया होण्यामध्ये स्टीलच्या धातूत कमीत कमी होते, जास्त होत नाही, प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे बऱ्यापैकी स्टीलची भांडी किंवा कढई, तवे वापरात असलेलं काही हरकत नाही. एकतर स्वच्छ करायला खूप सोपं पडतं. तुम्ही तळणीसाठी म्हणून देखील स्टीलच्या कढया वापरू शकता.
त्यावर जर तेलाचा थर चढला ना तर तो स्वच्छ करायला खूप सोपा पडतो. रोजच्या आमट्या, सुक्या भाज्या यासाठी पण हे खूप सोयीचे पडतात स्टीलची भांडी. त्यामुळे स्टीलच्या कढया, तवे वगैरे असतील तर डेफिनेटली तुम्ही याचा रोजच्या भांड्यांमध्ये वापरण्याचा विचार करू शकता. आणि हे लॉंग लाईफ असतं, हे वर्षानुवर्ष चालत राहतात भांडी. आता नॉनस्टिक भांड्यांबद्दल विचार करूया. तर याबद्दलही खूप साऱ्या गैरसमज आहे. हे आरोग्यासाठी हितकारक नाही आहे, आरोग्यासाठी घातक आहे, सगळं मान्य आहे. पण मला असं वाटतं ना, काही काही पदार्थ असे असतात जसं की आपण कॅरमल करतो किंवा चिक्की करतो किंवा बर्फी करतो, नारळाची बर्फी करतो, ते जिथे साखरेचा आणि गुळाचा जास्तीत जास्त वापर असतो ना, ते पदार्थ स्टीलला, ॲल्युमिनियमच्या भांड्यांना, तांब्या पितळ्याच्या भांड्यांना चिकटतात आणि करपायची शक्यता असतो. तर इन दॅट केस तुम्ही नॉनस्टिक हा एक पर्याय कायम ठेवू शकता घरामध्ये. वापरायचा का नाही वापरायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपल्या एक कलेक्शनमध्ये एखादा तरी नॉनस्टिकचा सेट नक्की असावा. तर आता तुम्ही विचारात पडला असाल की कुठलं भांडं नक्की वापरायचं. तर माझं कन्क्लुजन असं आहे की असं आहे ना, एक्स्ट्रीम म्हणजे रूल आउट नका करू एक्स्ट्रीम, की नाही मी आता फक्त मातीची भांडी वापरणार, नाही मी आता फक्त लोखंडाची वापरणार, नाही मी आता ॲल्युमिनियम वापरणारच नाही, नाही आता मी नॉनस्टिक वापरणारच नाही. असं न करता एक बॅलन्स साधा. किचनमध्ये कुठली भांडी कधी आणि कशी वापरायची. डोसा करायचा असेल तर बिडाचा तवा, मसाला परतायचा असेल तर बिडाचा तवा, पोळ्यांसाठीचा लोखंडी तवा, सुक्या भाज्यांसाठी कढईचा वापर करू शकता, लोखंडी कढई, काही पदार्थांसाठी तांब्या पितळ्याची भांडी वापरू शकता, काहीसाठी नॉनस्टिक. त्यामुळे कन्क्लूड करताना मी हेच सांगेल की एक बॅलन्स साधा, सम्यक दृष्टिकोन ठेवा आणि जी काही सोय आपल्यासाठी झाली आहे त्यातला एक बेस्ट सिलेक्ट करून ते तुम्ही रोजच्या वापरामध्ये त्याचा उपयोग करू शकता. आणि तरी पण तुम्हाला आता प्रश्न पडला असं की टॉप किंवा बेस्ट काय आहे. तर घाई गडबड असते, डबे करायचे असतात, सगळी धांदल असते. तर मी सजेस्ट करेल की टॉप लिस्टमध्ये जर मला विचाराल, क्लिनिंगच्या दृष्टीने ही इझी पडलं पाहिजे, स्वच्छतेच्या साफसफाईच्या दृष्टीने सोपं पडलं पाहिजे, तर स्टीलच्या ट्रायप्लायच्या कढया सगळ्यात उत्तम डेली यूजसाठी. लोखंडी तवा पोळ्यांसाठी सगळ्यात उत्तम. म्हणजे तो एक बॅलन्स साधला जातो. लोखंडी तवा वापरल्यामुळे तो रोजच्या वापरात येतो, कारण आपण पोळ्या तर रोज खातो. स्टीलच्या भांड्या स्वच्छ करायला एकदम सोपं, रासायनिक प्रक्रिया कमीत कमी होते आणि आमटी, सुकी भाजी छान त्यात शिजते. पटकन गरम होते कढई स्टीलची, त्यामुळे इंधन किंवा गॅसही बचत होते, कमी गॅस लागतो. तर हे दोन मी अगदी रेकमेंड करेल. लोखंडाचा तवा जो रोजच्या पोळ्यांसाठी आणि दुसरं म्हणजे स्टीलच्या ट्रायप्लाय किंवा रेग्युलर स्टीलच्या कढया. आता माझ्या मनातल्या काही भावना व्यक्त कराव्यात म्हणून हा आजची बोनस टिप नाही आहे, तर एक अगदी मनापासून बोलावं असं वाटतंय की जे मी आधीही सांगितलं होतं आणि पुन्हा पुन्हा मी तेच सांगते की प्रत्येक तरुण पिढी वाया गेलेली नसते आणि प्रत्येक वडीलधारी मंडळी जबाबदारच असतात असं अजिबात नाही आहे. हुंडाबळीचे आपण वाचतो, काही प्रकरणं फक्त लोकांसमोर येतात, पण बरीच प्रकरणं ही दाबलीचं जातात, खाली डबल अंडरलाईन. आणि म्हणजे काही गोष्टी आपण बाजूला ठेवूयात. वाटेल त्या अफवा पसरवणं, वाटेल ते खोटं बोलणं, वाटेल तसं वागणं आणि कायम दुसऱ्यांना दोष देणं, क्रिटिसाइज करणं, निंदा करणं हा स्वभाव दोष आहे आणि या स्वभावाला अजिबात औषधं नाही. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, चोरीटे सुने मारिले टाळे, केऊ करी परीन सांडे चाळे. याचा अर्थ काय की कुत्र्याला तुम्ही चोरी करताना पकडाल, पण तो आणि त्याला मारलं तरी तो फक्त क्यावकाव करणार, पण तो त्याचा मूळ स्वभाव कधीच सोडत नाही. म्हणजे ते आपण म्हणतो ना कुत्र्याचं शेपूट, ते वाकडं, ते कायम वाकडंच राहतं. त्यामुळे आपण हे स्वभाव दोष याबद्दल नको बोलायला, आपण हे बाजूला ठेवूयात. पण तुम्ही कुठलाही स्त्री असाल, पुरुष असाल, तुमच्या समोर काही गोष्टी घडत असतील, व्यभिचार होत असेल, व्यभिचारी घरातली लोक असतील, शोषण होत असेल, घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचं देखील शोषण होत असेल, त्यांना खाणं न घालणं, वयस्कर मंडळींना त्यांना मारणं, दिवसभर बाहेर उभं करणं, सुनेचा छळ करणं, वाटेल त्या अफवा पसरवणं, निंदा करणं आणि मुख्य म्हणजे शारीरिक शोषण होणं आणि व्यभिचार,
हे सगळं होत असेल तर याला जबाबदार तुम्ही अजिबात नाही. जे लोक करतात, जे लोक असे वागतात आणि आधीचे स्वभाव दोष, या सगळ्याला हीच मंडळी जबाबदार असतात. त्यामुळे याचं अजिबात टेन्शन नका घेऊ की कोण कसं वागतं, हे अजिबात तुम्ही याची काळजी अजिबात करू नका. एक सद्गुरू कायम सांगत असतात, एक त्यांचं खूप सुंदर वाक्य आहे, डोंट लुक अप टू एनीवन अँड डोंट लुक डाऊन ऑन एनीवन. त्यामुळे एक सम्यक कायम एक बॅलन्स आणि स्थिर कॉन्शियस सचेतन आपली जी अवस्था असते ना, कॉन्शियस माइंड, कॉन्शियस बुद्धी, ही सदैव जागृत ठेवणं गरजेचं आहे. जर तुमच्या समोर डोळ्यासमोर या घटना होत असतील, वारंवार होत असतील, कितीही वेळा संवाद साधला, चर्चा केल्या, तरी हे नियमित सुरू असतील, तर याला जबाबदार तुम्ही अजिबात नाही. त्यामुळे कुठल्याच गिल्टमध्ये तुम्ही जाऊ नका. आणि यामध्ये या सगळ्या स्वभाव दोषामुळे तुमची जर भरड होत असणार आहे, तुमचं शारीरिक शोषण होणार असेल, तुमची पुढची पिढी तुम्ही घडवताय, त्यांचं शारीरिक सेफ्टी, फिजिकल सेफ्टी यामुळे पणाला लागणार असेल, तर याला सोल्युशन एकच आहे, सेट स्ट्रिक्ट बाउंड्रीज आणि डोंट फील गिल्टी अबाउट इट. अगदी गरजेचं आहे. ही जी व्यभिचारी मंडळी असतात ना, यांचं काहीच होऊ शकत नाही. कारण मी कायम सांगते, एक वाक्य, इन्फिडिलिटी अँड सेक्शुअल इन्फिडिलिटी, इट्स नॉट अ मिस्टेक, इट्स अ चॉईस अँड इट हॅपन्स रिपीटेडली, देन इट्स अ क्राईम. हा गुन्हाचा असतो. त्यामुळे अशा लोकांपासून 4 हात लांब राहा. आता 4 हात जेव्हा तुम्ही लांब राहता, तेव्हा सेट बाउंड्रीज अँड डोंट बी गिल्टी अबाउट इट. याबद्दल अजिबात गिल्ट नका मानून घेऊ आणि बी अनअपॉलॉजेटिक. जे होणार आहे, तो जे काही असतं, शोषण असतं, वाईट वागणं असतं, जे त्यांना जे काही राहायचं त्यांना ते करू दे, पण तुम्ही स्ट्रिक्ट बाउंड्रीज सेट करा. कसं करायचं, काय करायचं, हा खूप मोठा स्ट्रगल असतो आणि ज्याला त्याला ज्याचा त्याचा मार्ग शोधावा लागतो, वे आउट फाइंड आउट करावा लागतो. कुठलाच मोटिवेशनल स्पीकर तुम्हाला येऊन सांगणार नाही किंवा कुठलाच वकील येऊन तुम्हाला सांगणार नाही की असंच वाग, असं वागू नको. त्यामुळे एक घटना सांगते. काही वर्षांपूर्वी घडली होती. दिवाळीचे दिवस होते, फराळ तळत होते. आता दिवाळीचा फराळ तळतो ना, त्याचा खूप छान सुवास तरवळतो आणि तेलाचाही वास असतो. मग ते तेलाची वाफ बाहेर जावी म्हणून मी दारं, खिडक्या आणि ग्रिलचं दार बंद होतं, पण मेन डोअर ओपन होतं, असं ठेवलं होतं. तर आजूबाजूच्या घराच्या बेल वाजत होत्या आणि संवाद एक माझ्या कानावर ऐकू येत होता की मला कामाची गरज आहे, दिवाळीची साफसफाई जे काही असेल ते मी करायला तयार आहे, पण मला काम द्या, मला प्रचंड पैशाची गरज आहे. असं करत 1, 2, 3 हा सेम संवाद सुरू होता. माझ्याही लक्षात आलं की आता हे पुढची बेल माझ्या घराची वाजणार आहे आणि तसंच झालं. त्या महिला आल्या, मला काम द्या, मी दिवाळीची साफसफाई करायची पण माझी तयारी आहे, भांडी घासायची तयारी आहे, पण मला पैशांची अत्यंत गरज आहे, मला काम द्या. आता त्यांच्या राहणीमानावरून माझ्या लक्षात आलं की त्या अडचणीमध्ये आहेत आणि खरंच त्यांना गरज आहे. मग मी त्यांना घरी बोलवलं, आत घेतलं. सगळ्यात आधी त्यांना पाणी आणि जे काही पदार्थ मी त्यावेळेस बनवलं होतं ते खायला दिलं. पाण्याचा ग्लास हातात गेल्यावर त्यांचा बांध सुटला, अश्रूंचा बांध सुटला. जे काही मॅरिड होता त्यामुळे बऱ्याच गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं होतं, पण त्यावेळेस त्यांची समस्या होती की त्यांनी एक बोल्ड डिसिजन घेतला होता टू मूव्ह आउट. पण आता हे झाल्यानंतर त्यांचा संघर्ष होताच ऑफकोर्स, कारण जे कमावलं होतं ते सगळं सोडून पुन्हा शून्यापासून सगळं सेटअप करायचं, तर हा संघर्ष राहतो. पण तो संघर्ष करायला आणि सामोरं जायला त्यांची मानसिक खंबीरता आणि तयारी होती. त्यांना कामाची गरज होती. त्यांना म्हणलं, माझ्याकडे आत्ता असं काहीच काम नाही आणि केर फरशीचं काम मी तुम्हाला नाही देऊ शकत, मला 1 दिवस द्या. मग मी 1 दिवस घेतला आणि मी ईश्वर कृपा समजते की मला मित्र आणि मैत्रिणींचं खूप छान आधार आहे, खूप मोठं नेटवर्क आहे माझं मित्रमैत्रिणींचं. आणि एक आवाज किंवा एक हाक दिलं ना की सगळे एकमेकांच्या मदतीला धावून येतात. तर मी माझ्या मैत्रिणीला मेसेज केला की मी बाकी काहीच सांगितलं नाही, फक्त कामाची गरज आहे इतका मेसेज केला. तिच्या नेटवर्कमध्ये तिने तो मेसेज शेअर केला, नाव, नंबर. नेक्स्ट डे त्या महिलेला इंटरव्ह्यूचा कॉल आला, त्यांना जॉबही मिळाला. बरं, त्यांनी कॉल केला की मला जॉब मिळाला, माझं सिलेक्शन झालं, पण माझं जॉईनिंग 15 दिवसानंतर. आणि त्या 15 दिवस
मला सर्व्हाइव्ह करायला माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत, मी कसं करू मला कळत नाही. मग मी पुन्हा त्यांना म्हटलं मला 1 दिवस द्या आणि तुम्ही घरी या, आपण भेटू. मग पुढच्या दिवशी त्या घरी आल्या. दिवाळीचे दिवस होते आणि 15 दिवस आणि पुढचा महिना म्हणजे पुढचा पगार मिळेपर्यंतचा असा कालावधी होता. मग ज्यांना एक माणूस म्हणून किंवा त्यावेळेस मला जे सुचलं, मग एक छान किट तयार केलं दिवाळीसाठी जे काही लागतं ते. आणि नवऱ्याला मग मी एक रिक्वेस्ट केली की आता तुम्ही असं समजा की तुमची बहीण आत्ता अडचणीमध्ये आहे आणि तिला मदत करायची. बंद पाकिटामध्ये तुम्हाला तुमच्या स्वेच्छेने जे काही रक्कम द्यायची आहे ती द्या, असं किट तयार करून दिलं. आणि शांत आनंदाने दिवाळी साजरी करण्यास सांगितली आणि सगळं पुन्हा छान होईल हा आश्वासन दिलं. आणि खरंच त्या ताईंनी खूप खंबीर राहिल्या, स्टेबल राहिल्या, स्थिर राहिल्या. प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळाला त्या सामोऱ्या गेल्या होत्या, पण त्या स्टेबल राहिल्या, स्थिर राहिल्या, जॉब स्विच करत राहिल्या. आता त्या उत्तम पगार कमवत आहेत, उत्तम नोकरीमध्ये आहेत आणि वेल सेटल झालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं ना की तुम्ही ज्या काही प्रॉब्लेम्स किंवा वैयक्तिक समस्यांना सामोरं जात असताना त्याचं मार्ग सोल्युशन ते तुम्हालाच काढावं लागतं. त्यासाठी कोणाकडे जाऊ नका व्हॅलिडेशनसाठी, अप्रुव्हलसाठी, कोणाला जज करण्यासाठी, कोणाला काही. सगळ्यांना सगळं माहिती असतं आणि दोनही बाजू असतात आपल्या समाजात. खोटारडेपणा, वाटेल ते व्यभिचार, वाटेल ते आरोप लावणाऱ्या लोकांनाही सपोर्ट करणारा वर्ग आहे. लटिके ते रुचे, साच कोणाही न पटे, अशीही मंडळी असतात की ज्यांना असं खोटं बोललेलं त्याच्यावर वरवरच्या बोलण्यावर विश्वास ठेवणाराही वर्ग आहे आपल्याकडे आणि त्यांना सत्य जाणून घ्यायचं कधीच नसतं. त्यामुळे ही त्याच पंक्तीतली लोकं असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा, लांब राहा, काहीही विचार करू नका, कोणाचाही विचार नका करू. हे आपलं जे सचेतन अवस्था आहे, आपलं जे कॉन्शियस माइंड आहे त्याचा विचार करा आणि त्याच्यासाठी, त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या प्रगतीसाठी काय काय करता येईल तोच फक्त विचार तुमच्या कायम मनात राहू दे. बाकी कोणाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते सगळं सोडून द्या. तर पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.